हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर बघू शकता इथं आमची गुढी कशी उभारलेली आहे। तर मस्तानी शाही मस्तानी साडी मी स्टिच केलेली होती, ती साडी मी इथे नेसवलेली आहे। आणि गुढीपाडव्याचं पण थोडंसं शूट केलेलं होतं। तर रांगोळी वगैरे घेतली आणि पूजा वगैरे राहिली होती आणखी करायची। तर त्या अगोदरच इथे थोडंसं शूट घेतलं, कारण नंतर होणार नाही कामाच्या ह्याच्यामध्ये। त्याच्यानंतर बघा इथं मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि हे आहे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीचं, म्हणजेच कालचं आणि 31 तारखेचा। तर इथे मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। दरवेळेला मी अशी रांगोळी काढत नाही, फक्त हळदीचं लेपन करून पावलं वगैरे काढत असते, पूजा करत असते। परंतु आज थोडीशी वेगळी रांगोळी काढून घेतलेली आहे। आणि हळदीचं लेपन जे आहे तर ते आता पिवळं जर्द असं होते। मध्ये 2 वेळेला काय कुंकवाचा वगैरे हात लागलेला होता, काय माहिती नाही, त्यामुळे थोडंसं लाल झालेलं होतं। तर इथे बघू शकता आता त्याच्यानंतर स्वयंपाकाची वगैरे तयारी सुरू आहे। इथं मी कणिक मळण्यासाठी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर भात वगैरे इथं ठेवलेला आहे, तांदूळ शिजायला ठेवलेला आहे आणि तेच नैवेद्य वगैरे करणार आहे स्वामींसाठी। आणि इथं कणिक मळून घेतलेली आहे, आता स्वयंपाक करायचा आहे। स्वयंपाक वगैरे सगळं झाल्याच्या नंतर मग पूजा करणार आहे मी। तर आता इथे दूध होतं, दूध तापवायला ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर इथे लसूण घेतलाय मी, लसूण सोलून वाटून घ्यायचा, फ्रेशच लसूण मी घेत असते भाजीसाठी। त्याच्यानंतर इथे मी स्वयंपाक करते आणि इकडे जेवण होत आहेत, कारण स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर जेवण झाल्यानंतर कसं आपल्या पूजेसाठी दुसऱ्यांना थांबवायला नको जेवणासाठी। तर त्यामुळे मी अगोदर स्वयंपाक वगैरे करून सगळ्यांची जेवण वगैरे झाल्याच्या नंतरच पूजेचं करत असते, म्हणजे पूजा वगैरे करत असते। तर 21 दिवसाचं पारायण होतं, तर ते आज कंप्लीट झालेलं आहे। आणि इथं त्याच्यानंतर म्हटलं आता चहा घ्यावा आणि चहामध्ये इथे मी साय टाकलेली आहे। बरेच जण म्हणतात साईमुळे फॅट वाढतं, पण मला ते चहामध्ये साय आवडते, तर त्यामुळे साय घेतलेली आहे। आणि असे थोडीशी साय होती, त्यामुळे ती वायाच जाणार होती, कोण खात नाही, तर त्यामुळे मी इथं चहा केलेला आहे आणि चहामध्ये साय टाकून आता पिणार आहे। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला करायची आहे पूजा। तर इथे मी फुलं वगैरे आणली होती आज आणि इथे पूजा करून घेणार आहे। एकदम साधा असं मी म्हणजे डेकोरेशन वगैरे सजावट केलेली आहे फुलांनी, फक्त चौरंग ठेवून मांडणी करून घेतलेली आहे आणि सुपारी वगैरे म्हणजे गणपतीची पूजा करून झालेली आहे, ते तुम्हाला दिसतच असेल। आणि फुलं राहिली होती, मग ती फुलं वाहून घेते। पलीकडच्या देवांची पण पूजा झालेली आहे रोजची। आणि आता इथे त्याच्यानंतर मला वाचून घ्यायची आहे पोथी। तर रांगोळी वगैरे काढून झाली, फुलं सगळे देवांना वाहिली आणि त्याच्यानंतर राहिली होती तर ते पारायण आपलं 21 अध्यायाचं। तर आज 21 दिवस कंप्लीट झालेले आहे। 11 तारखेला मी सुरुवात केलं होतं आणि आज ते कंप्लीट झालेलं आहे। आता आज समाप्ती आहे पारायणाची। तर आता इथे मी वाचून घेते। तर त्याच्यानंतर बघा आता आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे। क्लास पण आहे, आज पण क्लासला सुट्टी नाही, कारण क्लासला जर सुट्टी फक्त रविवारची असते। आणि इथे बघू शकता क्लासमध्ये अस्तरचा ब्लाऊज होता, अस्तरचा ब्लाऊज थोडा सुळसुळीत साडीतला स्टिच करण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आपल्याला पिना लावून घ्याव्या लागतात, तरच व्यवस्थित ब्लाऊज येतो, नवीन शिकताना तरी। त्याच्यानंतर हा ब्लाऊज परवा शिवलेला होता पाडव्याच्या दिवशी, तर कस्टमरचाच होता, तर त्याचं शूटिंग राहिलं होतं आणि तुम्हाला पण दाखवावं असं वाटलं। डिझाईन थोडीशी केलेली आहे, पॅटर्न पुढं जो आहे तर तो प्रिन्सेस कट आहे आणि पाठीमागं लटकन वगैरे लावले आहेत, बाहीला थोडंसं फ्रिल लावलेलं आहे। त्याच्यानंतर आता बघा जेवण वगैरे झालेलं आहे, क्लास संपला आणि आता आम्ही निघालो आहे देवदर्शनासाठी, म्हणजे केंद्रात जाण्यासाठी। तर आज खूपच गर्दी असणार आहे केंद्रात, तर 6 वाजलेले होते, 6-6:30 वाजले होते। आम्ही इथं आलो बघा केंद्रामध्ये। तर इथं बघा एकदम बाहेरपासून कमानीपासून खूप अशी गर्दी होती, पार लांबपासून गर्दी होती, गाड्या वगैरे सोडलेल्या होत्या आणि गर्दीमुळे अंधार पण पडला होता। आणि आम्ही नेमकंच गेलो आणि म्हणजे त्याच्या अगोदरच सुरू झालं होतं ते भैरवाष्टक, काल भैरवाष्टक। तर ते सुरू असतानाच मग बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही, बाहेरून दिसत होतं थोडंसं।
मग स्वामींचं दर्शन घेतलं बाहेरूनच. कालभैरवाष्टकम झालं आणि सगळे म्हणजे गर्दी जास्त झाली होती, कारण तिथं अंधारामुळे जास्त फिरायला पण येत नव्हतं. आतमध्ये सुद्धा खूप गर्दी होती, बाहेर सुद्धा हे बघू शकता खूप सारी गर्दी होती. मग आमचा विचार होता की आता इथं सध्या तर एवढी गर्दी आहे म्हणून थोडंसं बाहेर जाऊन यावं आणि नंतर उशिरानं थोडा वेळानं नंतर बघावं की गर्दी आहे किंवा नाही. जर गर्दी नसेल तर दर्शन घेऊन जावं, कारण खूप वेळ लागला असता, मुलं थांबली नसती. तर त्याच्यामुळे हे बघा खूप सारी गर्दी आहे. चालायला सुद्धा येत नव्हतं, गाडी लांब सोडायला लागली होती. आणि नंतर आम्ही तिथून चालत आलो, कमानीच्या पार बाहेरपर्यंत यायला लागलो. तर येता येता हे बघा आपल्या कामाच्या रिलेटेड एक पॅम्पलेट भेटलं, आरी वर्क, त्याच्यानंतर नऊवारी साडी, ब्लाऊज, वेस्टर्न ड्रेस सगळे. त्याच्यामुळं मग मी हे घेतलं आणि थोडंसं शूटिंग घेतलं त्याचंसुद्धा, म्हणजे नंबर वगैरे असावं काही काम पडलं तर आपल्याकडं. हे बघा गर्दी, खूप सारी गर्दी आहे कमानीपर्यंतसुद्धा. हे बघा त्याच्या आतमध्ये खूप अजून गर्दी आहे इकडं. तर त्याच्यामुळं आम्ही बाहेर निघालो आणि आता इथून आम्ही आलेलो आहोत साईबाबाच्या मंदिरामध्ये. तर इकडे सुद्धा आरती सुरू होती. तर म्हणजे सुरू होती म्हणजे संपलेलीच होती, थोडीशी 1-2 मिनिट राहिली होती. मग आलो दर्शनाला आम्ही आतमध्ये. दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि तिथून मग थोडेसे फोटोज वगैरे काढले. खूप छान मंदिर आहे. तर उन्हाळ्यातसुद्धा आता लहान मुलांना वगैरे घेऊन येतात बरेच जण इथं खेळण्यासाठी वगैरे. आणि लहान मुलांना खेळण्यासाठी सेफ्टी पण छान आहे, लॉन वगैरे आहे खेळायला, थंडगार वातावरण आहे आणि सगळीकडे झाडं वगैरे आहेत. तर बरेच जण येतात इकडं रात्रीच्या वेळेला मुलांना घेऊन खेळायला, म्हणजे 5च्या दरम्यान येतात बरेच जण. तर प्रसाद वगैरे घेतला, दर्शन घेऊन बाहेर आल्याच्या नंतर थोडंसं शूटिंग वगैरे घेतलं, फोटो काढले. तर त्याच्यानंतर बघा खूप सुंदर आहे झाडी वगैरे. आणि रात्रीच्या वेळेला इकडे ना पाण्याचं काय म्हणतात त्याला, कारंजे कारंजे ना, हां, पाण्याचे कारंजे वगैरे लावलेले होते सगळं. जास्त लावत नाहीत पण कधीतरीच लावतात ते, म्हणजे असं कार्यक्रम वगैरे असला सणावाराच्या वेळेस लावतात, डेली तर नाहीत लावत. त्याच्यानंतर बघा इकडे पुढं इकडच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा खूप सारी झाडं आहेत आणि पलीकडच्या बाजूला पण, आणि मध्येच असं मंदिर आहे. समोर पण खूप सारं जागा आहे मुलांना खेळण्यासाठी सुद्धा. आणि हे बघा आमचं अचानक झालेलं असं मॅचिंग होतं, करून कधी होत नाही परंतु अचानकच झालं होतं, म्हणजे नकळत मॅचिंग झालं होतं आमचं हे. तर हे बघा खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय इथं समोरच्या बाजूचा आहे हा, म्हणजे मंदिराच्या बरोबर समोर आहे, जिथं मंदिर आहे त्याच्या समोरासमोर हे आहे असं. आणि पलीकडच्या बाजूला अलीकडच्या बाजूला दोन्ही बाजूला खेळण्यासाठी जागा आहे मुलांना. तर नक्कीच कोणी लातूरमध्ये असेल तर तुम्ही इथे येऊ शकता लहान मुलांना घेऊन. म्हणजे बाहेर गार्डनमध्ये पैसे वगैरे भरून जाण्यापेक्षा इथे खूप छान आहे आणि सेफ्टी पण आहे. तर त्याच्यानंतर इथून बघा आता बाहेर आलं म्हटलं की देवपूजा झाली नाही, मग पोटपूजा तर ही करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही वळलो इकडं पोटपूजेच्यासाठी मंदिराकडे. तर आम्ही आलेलो आहोत इथं बघा पाणीपुरीच्या दुकानावरती. तर हे बघा इथं खूप छान पाणीपुरी आहे असं म्हटले, ज्यांनी खाल्ली त्यांनी. बघा मी तर काय अजून खाल्लेली नाही पाणीपुरी, कारण माझा होता आज उपवास, सोमवार होता, तर मला पाणीपुरी पण खायची नव्हती. मग हे सगळ्यांनी बाकीच्यांनी पाणीपुरी खाल्ली, भेळ खाल्ली, त्याच्यानंतर सुकीपुरी पण खाल्ली. हे बघा अशी पाणीपुरी होती, तिखट वगैरे असं सगळं व्यवस्थित अशी छान होती, थंडगार अशी पाणीपुरी होती अशी म्हटली. मग माझा उपवास असल्यामुळे मला काही खाता आलं नाही. पाणीपुरी ही शरीरासाठी चांगली असते असं म्हणतात, कधीतरी एखाद्या वेळेला खावी. त्याच्यानंतर मग माझ्यासाठी घेतली कॉफी. मग माझ्यासाठी म्हणून घेतली, एकट्याला काही खाता येत नाही, पिता येत नाही, त्यामुळे परत सगळ्यांसाठी अजून कॉफी घेतली. त्याच्यानंतर आम्ही तिथून आलो. आता म्हटलं केंद्रातलं पण दर्शन झालं नाही. केंद्रात परत आम्ही येताना बघितलं 8:30 वाजले होते, तरी केंद्रामध्ये आणखी बरीच अशी गर्दी होती.
मग त्याच्यानंतर आम्ही आलो इकडं महादेवाच्या मंदिरात. म्हटलं आज सोमवार आहे, महादेवाचं दर्शन घ्यावं. तर महादेवाच्या दर्शनासाठी आलो. आज इथं पण जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे म्हटलं व्यवस्थित दर्शन बसून होईल, कारण दरवेळेला येतो तर उभाट्यानेच दर्शन घेऊन जायला लागतं. खूप सारी गर्दी असते आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे, इथे बघू शकताय. त्याच्यानंतर आम्ही इथे दर्शन घेतलं. गर्दी नसल्यामुळं थोडंसं फोटोज काढले, शूटिंग घेतलं. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा दिवस. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.